मुंबई भाजप अध्यक्षपदाबाबत भाजपमध्ये अद्यापही निर्णय झालेला नाहीये। पालिका निवडणूक शेलार यांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता। निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेलार यांची निवड करण्यात आली आहे। पालिका काबीज करण्यासाठी शेलारच आवश्यक असल्याचं मत नेतृत्वाचं असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मुंबई अध्यक्षपदासाठी दरेकर आणि साटम यांच्या नावाची ही चर्चा आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं। विनायक, काय म्हणणं पडतंय मुंबई अध्यक्षपदाबाबत? श्रुती, आपण जर पाहिलं तर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची चर्चा गेल्या काही दिवसापासून आहे, परंतु आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं संचालन समिती पाठोपाठ निवडणुकीची व्यवस्थापन समिती जी आहे ती जाहीर झालेली आहे। साहजिकच या समितीचे अध्यक्षपद जे आहे ते जे मुंबई अध्यक्ष असतात त्यांच्याकडे असतं। आशिष शेलार यांच्याकडे जे अध्यक्षपद जे आहे ते या दोन्ही समित्यांचं दिलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी आगामी निवडणूक जी आहे ते आशिष शेलार यांच्याच नेतृत्वात लढली जाईल का, असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। कारण आपण जर पाहिलं तर मागील काळात भाजपला यश जे आहे ते चांगलं मिळालं होतं आणि या यशामागे आशिष शेलार यांचं योगदान जे आहे ते अधिक असलेलं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला मुंबई महापालिकेमध्ये महापौर पद जे आहे ते मिळवायचं आहे आणि त्यामुळे आशिष शेलार यांचं नेतृत्व महत्वाचं असणार आहे। कारण त्यांना अनुभव जो आहे तो मुंबई महापालिकेच्या कामकाजाचा आहे। मुंबईतल्या वॉर्ड वाईज कामकाजाचं नियोजन जे आहे ते त्यांना माहिती आहे। त्यामुळे आशिष शेलार यांच्याकडेच ही जबाबदारी दिली जाऊ शकते असं बोललं जातं। नक्कीच। तुर्तास धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।